नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। आजचा व्हिडिओ हा फळांबद्दल आहे। फळं खायला हवीत की नाही हा एक प्रश्न आहे, कोणी खायला हवीत हा दुसरा प्रश्न आहे। जे परफेक्टली फिट आहेत, ज्यांना कुठलेही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नाही आहेत, त्यांना सगळ्या प्रकारची फळं चालतात। परंतु स्पेसिफिकली ज्या लोकांना लिव्हर रिलेटेड काही आजार आहेत, तर त्या लोकांना हाय फ्रुक्टोज कंटेनिंग फ्रूट्स जे असतात, म्हणजे खूप गोड प्रकारातली जी फळं आहेत ती फळं नाही चालत। कारण की फ्रुक्टोज ही एक साखर फळांमध्ये असते, जी लिव्हरला पचवण्यासाठी खूप जड असते, हेवी असते। त्यामुळे लिव्हरचा आजार जोपर्यंत तुमचा बरा होत नाही तोपर्यंत तुम्ही अत्यंत गोड या प्रकारातली फळं, हाय फ्रुक्टोज कंटेनिंग फ्रूट्स हे नाही खायचे। दुसरी गोष्ट, फळं कधी खावेत। बऱ्याच लोकांना जेवण झाल्यानंतर फ्रूट्स खाण्याची सवय असते किंवा सकाळी उठल्या उठल्या फ्रूट्स खाण्याची सवय असते। तर फळं हे पचायला जड असतात, कारण त्याच्यामध्ये साखर आणि विटॅमिन्स आणि बरेच आणखीन गोष्टी असतात, ज्या की अन्नामध्ये सुद्धा असतात। त्यामुळे दोन जड पदार्थ कधीही एकत्र खायचे नाही आहेत। त्यामुळे अन्न आणि फळं या दोन गोष्टी कधीही एकत्र खायच्या नाही आहेत। तर तुमचं जेवण झाल्यानंतर 3 तासाच्या गॅपनंतर तुम्ही फ्रूट्स खाल्लेले चालतात। फळांसोबत हेवी इतर पदार्थ म्हणजे दुधाचे पदार्थ आहेत, तर दूध आणि फळं हे विरुद्ध अन्न आहे, तर त्यांनी सुद्धा शरीरावरती स्ट्रेस क्रिएट होतो। त्यामुळे फ्रूट्ससोबत कधीही मिल्क प्रोडक्ट कुठलेही खायचे नाही आहेत। त्याचबरोबर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, मायग्रेनचा त्रास आहे, त्या लोकांनी सकाळी उठल्या उठल्या आंबट फळं नाही खायची आहेत, त्यामुळे त्यांची ॲसिडिटी वाढू शकते। त्यामुळे फळं निश्चितच तुम्ही चांगला व्यायाम करू शकत असाल, निरोगी असाल, कुठलाही आजार नाही आहे तर तुम्ही निवडून खाऊ शकता। पण ज्यांना किडनी डिसऑर्डर्स आहेत त्यांनासुद्धा फळं हे रेस्ट्रिक्टेड असतात, सगळी फळं त्यांना नाही चालत। त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते फळं ठरवून घेऊ शकता। लिव्हर डिसऑर्डर्स, ओबेसिटीमध्ये सुद्धा गोड फळं नाही चालत, आणि फळं आणि अन्न एकत्र नाही खायचे, सकाळी आंबट फळं नाही खायचे। या दोन गोष्टी तुम्ही फॉलो करा, मगच तुम्हाला फळांचा चांगला उपयोग होऊ शकतो। होप दिस इज युजफुल।